दरम्यान पश्चिम आशियातला संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसतोय। इस्रायलनं इराण आणि बेरूतमधल्या लष्करी तळांवरती एकाच वेळी लक्ष्यित हल्ले केल्याची माहिती इस्रायली संरक्षण दलाने दिली आहे। हिजबुल्लाहनं इराणी राजवटीच्या वतीनं इस्रायलवरती हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करत इस्रायलनं हिजबुल्लाच्या पायाभूत सुविधांवरती हल्ले केले। इस्रायली हल्ल्यामध्ये बेरूतमध्ये पॅलेस्टाइनी इस्लामिक जिहाद PIJचा कमांडर अबू हमजा रामी मारला गेल्याची पुष्टी इस्रायलच्या संरक्षण दलाने केली आहे। अमेरिकी सैन्यानं सततच्या कारवाईदरम्यान इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स कमांड आणि कंट्रोल सुविधा, इराणी हवाई संरक्षण क्षमता, क्षेपणास्त्र आणि ड्रोन प्रक्षेपण स्थळं आणि लष्करी हवाई क्षेत्र नष्ट केली आहेत असा दावा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं केला आहे। अमेरिका इराणकडून येणाऱ्या धोक्यांविरुद्ध निर्णायक कारवाई करत राहील असा इशाराही अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं दिलाय। दरम्यान आतापर्यंत कारवाईमध्ये 6 अमेरिकी सैनिकही मारले गेले आहेत। दुसरीकडे बहरीनमधल्या अमेरिकेच्या हवाई तळावरील कमांड बिल्डिंग इराणकडून उद्ध्वस्त करण्यात आली अशी माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे। इराणकडून सोडण्यात आलेली 70 इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि 59 ड्रोन बहरीनच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं नष्ट केल्याची माहिती अमेरिकेतल्या बहरीनच्या राजदूतांनी दिली आहे। इराणनं बहरीनमधल्या नागरी स्थानांवरती हल्ला केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। सौदी अरेबियाच्या रियादमधल्या अमेरिकन दूतावासावरही इराणमधून आलेल्या ड्रोननं हल्ला केलाय। या ड्रोन हल्ल्यामध्ये मर्यादित आग लागली आणि किरकोळ नुकसान झालं। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं नतान्झ इथल्या इराणच्या अणुऊर्जा केंद्रावरती झालेल्या नुकसानीची पुष्टी केली आहे। किरणोत्सर्गाचं कोणतंही चिन्ह नाही आणि मुख्य भूमिगत प्रकल्पावरती कोणताही परिणाम झालेला नाही असं संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा निरीक्षकांनी एका निवेदनात म्हटलं आहे। अमेरिकेच्या